आता होतील? अहो ताई, या दोन्हींचे मिळून 5 लाख देऊ शकतो मी तुम्हाला. थँक्यू. ठीक. हे घ्या. झाले तुझे पैसे रिलीज. आधीच्या बॉसला तुम्ही बॅकस्टॅप केलं, त्याचं प्रचंड नुकसान केलं. सगळं रेकॉर्ड आहे आमच्याकडे. यू आर रिजेक्टेड. लिव्ह. विराज सरांची ऑर्डर की ॲटलिस्ट हॉटेल इंडस्ट्रीमध्ये तुम्हाला कुठेही नोकरी मिळणार नाही याची काळजी आम्ही घेऊ. नाही 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 समीर, मनावरचा ताबा सुटून चालणार नाही. मन शांत राहिलं तरच उपाय काढू शकशील. अस्वस्थ मन सगळं विस्कटून टाकेल. शांत राहा, शांत राहा समीर. अर्पिता मॅडम टेन्शनमध्ये असतील. त्यांना कळवायला हवं इंटरव्ह्यूचं. त्या वाट बघत असतील. अरे बापरे, अर्पिता मॅडमचे एवढे मिस कॉल. त्यांना माहिती आहे मी इंटरव्ह्यूला गेलोय. काही झालं नसेल ना. फोन का नाही उचलत आहेत. रेणुका दीदीला करतो. हाय समीर. हॅलो समीर, कुठे आहेस तू? आता घरातल्यांची आठवण आली तुला? कधीपासून फोन करतेय मी. आहेस कुठे? तू फोन का उचलत नाहीयेस? आमचा जीव जायची वेळ आली आहे इथे. का काय झालं? माझा फोन सायलेंटवर होता. बाबांना हार्ट अटॅक आला. ऍडमिट आहेत ते हॉस्पिटलमध्ये, सिटी हॉस्पिटलमध्ये. बाबा बाबा कसे आहेत आता? नाही माहित, पण आयसीयू मध्ये आहेत ते. आणि त्यांची एंजिओप्लास्टी करायला सांगितली. त्यासाठी 5 लाख रुपये लागणार आहेत समीर. आणि जोपर्यंत पैसे भरणार नाही होत ना, तोपर्यंत ट्रीटमेंटही नाही चालू होणार आहे. तुला कधीपासून फोन करते मी समीर, त्यासाठीच फोन करतेय. कुठे आहेस तू? नाही, मी येतो लवकरात लवकर तिकडे. यार, मी फोन का नाही बघितला? येतोय.
समीर आई समीर शांत हो. बघ बाबांना काही होणार नाही, तू घाबरू नकोस. मी डॉक्टरांना भेटून येतो. समीर थांब, बाबांची एंजिओप्लास्टी चालू आहे. एंजिओप्लास्टी? पण तू म्हणाली होतीस ऑपरेशनसाठी 5 लाख रुपये खर्च आहे. पैसे कोणी भरले? अरे आता ते महत्वाचं आहे का? तुझं बाप तिकडे आयुष्य मोजतोय आणि तुला याची पडली, ऑपरेशन होत आहे ते पण. शांत हो. अर्पिता मॅडम कुठे आहेत? झाल्या ना सगळ्या फॉर्मॅलिटीज पूर्ण? हो झाल्यात. थँक्यू. अर्पिता मॅडम, समीर बाबांना काय झालं होतं आणि डॉक्टर काय म्हणाले? समीर मी ते ट्रीटमेंटला रिस्पॉन्ड करतायत ना, आणि ऑपरेशन सुरू आहे. काही ब्लड वगैरे लागणार असेल तर मला सांगा, मी सगळी व्यवस्था करतो. शांत 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 हो तुम्ही आधी. हा बाबा या सगळ्यातून सुखरूप बाहेर पडतील ना? समीर तरी तुम्ही मला सकाळी सांगत होतात, मी का नाही ऐकलं? समीर काय काय करताय तुम्ही? तुम्ही प्लीज आधी शांत व्हा. असा त्रास करून घेऊ नका तुम्ही स्वतःला. आणि बघा बाबांची ट्रीटमेंट सुरू झाली आहे. हा त्यांची एंजिओप्लास्टी झाली ना की ते एकदम व्यवस्थित ठणठणीत बरे होणार आहेत. तुम्ही शांत व्हा. तिकडे बघा. आपला बाप्पा आहे ना आपल्या बरोबर. फळ म्हणून तो बाबांना नक्की बरं करेल. तुम्ही शांत व्हा आणि चला, बाबांची एंजिओप्लास्टी सुरू झाली आहे ना, आपण जाऊ तिथे. ओके. पैसे कोणी भरले? बघा आता बाबांची तब्येत जास्त महत्वाची, तुम्ही फक्त त्याचा विचार करा. तुमचे हात दाखवा. हात दाखवा तुमचे. हात दाखवा तुमचे. तुमच्या बांगड्या. मंगळसूत्र. अर्पिता मॅडम काय केलंय तुम्ही? जे करणं गरजेचं होतं तेच केलं. आपण काहीतरी मार्ग काढला असता. सॉरी समीर, पण दुसरा कुठलाच पर्याय नव्हता माझ्याकडे खरंच. आणि मी फक्त दागिन्यातलं सोनं विकलंय. माझं सौभाग्याचं लेणं आहे माझ्या गळ्यात. समीर तुम्ही काय करताय? तुम्ही प्लीज माझे हात जोडून मला पर्क करू नका. आपली सुख दुःख वेगळी आहेत का? आणि ते फक्त तुमचेच बाबा आहेत का? माझे नाही. लेकीच्या सिलेक्शनच्या वेळेस चेन मोडताना तुम्ही विचार केला का?
नाही ना, मग मी कसा विचार करेन? ते माझे पण बाबा आहेत ना. आणि अरे आता आपलं ठरलंय ना, तुम्ही माझं घर सांभाळायचं आणि मी तुमचं. समीर, हे स्त्रीधन मी तुम्हाला नक्की परत करेन, शब्द आहे माझा. बाबा सुखरूप घरी परत आले आणि आपल्या घरावरचं हे संकट टळलं ना, ते सगळ्यात मोठं धन असेल माझ्यासाठी. राजेंद्र भाऊ कसे आहेत? बरे आता. ऑपरेशन झालं का? अक्का बहुत खर्चा हुआ. होतील बरे, नको घेऊ टेन्शन. अक्का संभालो अपना. आजी, श्रेयस झोपलाय का? हो झोपलाय. जेवू घातलं त्याला आणि मग झोपवलं. तू नको काळजी करूस. आता त्याला उद्या सकाळीच पाठवते. आणि ही घे बघू चावी. आमचंच लॉक लावलंय. मम्मी भूक लागली, काहीतरी जेवायला करशील? टाकते रे, खिचडी टाकते. राजेशला फोन लाव तिला. ती मदत करेल. ती करेल पैशाची व्यवस्था. आई बंद आहे तिचा फोन. यांची चाराण्याची लायकी नाहीये आणि मला ॲटिट्यूड दाखवतायत. पण काय करू, मला माझा समीर हवाय ना. समीर, बाबांची एंजिओप्लास्टी सक्सेसफुल झाली आहे. त्यांना लवकरच वॉर्डमध्ये शिफ्ट करतील. आता काळजी करण्यासारखं काहीच कारण नाहीये. एक गोष्ट सांगू, अगदी मनापासून सांगतो. आज तुम्ही खंबीरपणे उभ्या होता म्हणून हे सगळं निभावलं गेलं. आतून खूप घाबरलो होतो मी. याआधी कुठल्याच गोष्टीला इतका घाबरलो नव्हतो. पण आज बाबांना कायमचा गमावून बसीन ही कल्पना केवळ तुम्ही होतात म्हणून मी या सगळ्याला सामोरं जाऊ शकलो. कठीण होतं नाही तर सगळं.
आता मी अशीच कायम तुमच्या सोबत असणार आहे, प्रत्येक सुखदुःखात. आपण वचन दिलंय ना एकमेकांना. माझी हळवी बाजू तुम्ही सांभाळून घ्यायची आणि तुमची हळवी बाजू मी सांभाळून घेणार. समीरची आई, कसे आहेत आता समीरचे बाबा? रेणुका, कसे आहेत ग बाबा? काय रे सलील, कसे आहेत बाबा? बरे. बाई फारच रागावलेल्या दिसत आहेत. जरा रिपेअर करावं लागेल. तुम्हाला सगळ्यांना खूप भूक लागली असेल ना? मी ऑर्डर करू काहीतरी? आता जाग आली होय तुला? हे 2 रुपयाचं खायला घालून आमच्यावर उपकार करतेस तू? जेव्हा मला सगळ्यात जास्त गरज होती तुझी, तेव्हा फोन बंद करून बिळात जाऊन बसली, हो ना? का तुला काय वाटलं मी तुझ्याकडे पैसे मागेन म्हणून तू फोन बंद केलास ना? आली नाहीस ते? समीरची आई, अहो, ओ माय गॉड, अहो तुम्ही असा विचार कसा करू शकता? तुम्ही इथून हॉस्पिटलला गेल्यानंतर इथे काय झालं तुम्हाला माहितीये का? समीरचे बाबा माझ्या डोळ्यांसमोर असे चक्कर येऊन खाली कोसळून पडले. मला नाही सहन झालं ते सगळं वातावरण. अचानक पॅनिक झालं. ॲम्ब्युलन्स आली आणि तुम्ही सगळे ॲम्ब्युलन्स मध्ये बसलात आणि निघून गेलात. मी धावत धावत ॲम्ब्युलन्सच्या मागे येत होते आणि तुम्हाला सगळ्यांना कॉन्टॅक्ट करायला मी फोन बाहेर काढला आणि नेमकं फोनची बॅटरी ड्रेन झाली आणि फोन स्विच ऑफ झाला होता माझा. आणि जे घडलं ते केवढं अनएक्सपेक्टेड होतं. माझ्या जवळच्या व्यक्तीसोबत हे सगळं घडत होतं. माझ्या जवळचा माणूस समीर, त्याच्या बाबांच्या बाबतीत हे सगळं घडत होतं. समीरच्या आई, आय कुडंट टेक इट. अहो ते या सगळ्या गडबडीत मी विसरले. तुमच्या इंटरव्ह्यूचं काय झालं? नाही झालं काही. विराट सरांनी तिकडे जाऊ द्या. एक संधी गेली म्हणून काय झालं? अजून अशा बऱ्याच संधी येतील. आपण हार नाही मानायची. एक बार ठानली तो ठानली. छोड़ने का नहीं फिर.
आणि किती निरागस आहात तुम्ही. किती खरे आणि निर्मळ मनाचे आहात तुम्ही. तुम्ही माझ्या आयुष्यात आहात याचा आनंद आणि अभिमान का वाटू नये मला. त्यांनी त्यांच्या फुलाचे पण पैसे दिले आणि मला गरज होती ते 10,000 रुपये पण दिले. कोण होता वाव देव माणूस. अहो सकाळपासून एकही जुडी विकली गेली नाही, परंतु साहेब आले आणि जुड्यांची अख्खी टोपली विकत घेतली बघा. सगळ्यातली चेन कुठे, सगळ्यातली चेन कुठे, सगळ्यातली चेन. अगं माझं फायनल टीम मध्ये सिलेक्शन झालंय. पैसे पण नाही घेतले.